The formula is x cube, okay, plus 3x square y plus 3x y square plus y cube. समजलं? काय आहे एक्स क्यूब? सोपं आहे. ओके, लक्षात कसं ठेवायचं हे पण मी तुला शिकवणार. ओके, एक्स आणि वाय. ओके, एक्स आणि वाय काय आहे? एक्स इज इक्वल टू 4. हा तुझा एक्स आहे आणि हा तुझा वाय आहे. कारण आपल्याकडे दोन डिजिटचे आपल्याला क्यूब करायचे आहेत. ओके, 42 मध्ये 4 इज इक्वल टू एक्स 4 इज इक्वल टू युअर एक्स. 4 is equal to your x and 2 is equal to your y. ओके, हे लक्षात ठेवायचं. ओके, आता फॉर्म्युला कशा लक्षात ठेवायचा? इथे एक्स आहे आणि हा क्यूब आहे बघ. हा क्यूब आहे आणि हा पण क्यूब आहे. कळलं? हा क्यूब आहे आणि हा पण क्यूब आहे. ओके, हा एक्स आहे आणि हा वाय आहे. ओके, म्हणजे पहिल्यांदा आपण वी विल स्टार्ट फ्रॉम एक्स क्यूब अँड वी विल एंड विथ वाय क्यूब. आणि मध्ये काय आहे? एक्स स्क्वेअर वाय आणि 3xy स्क्वेअर. म्हणजे एक्सचा स्क्वेअर आणि वाय आणि एक्स वाय स्क्वेअर. ओके, म्हणजे आपण काय करतोय इकडे 3 नी मल्टिप्लाय करतोय एक्स स्क्वेअर वाय ला आणि इकडे काय करतोय 3 नी मल्टिप्लाय करतोय एक्स वाय स्क्वेअरला. ओके, आता जर का आपण फॉर्म्युला मांडला आपल्या रेग्युलर सम मध्ये, जर का आपण फॉर्म्युला मांडला तर तो कसा दिसेल? ओके, 4 क्यूब प्लस, आता आपल्याला ब्रॅकेट ओपन करायला लागेल, प्लस 3 इंटू एक्स किती आहे तुझा? 4. 4 स्क्वेअर इंटू वाय, वाय किती आहे? 2. प्लस परत ब्रॅकेट ओपन करायला लागेल 3 इंटू एक्स किती आहे? 4. ओके, इंटू वाय किती आहे? 2 स्क्वेअर आणि प्लस वाय किती आहे? 2 क्यूब. म्हणून मी तुम्हाला म्हणतो की नाही नेहमी 20 पर्यंत तुमचे क्यूब्स बाहेर झाले पाहिजेत. त्याचं कारण हेच आहे. 4 क्यूब आन्सर किती येणार? 64. ओके, प्लस हा काय झालं? प्लस काय नाही. हा, प्लस 3. आता 4 स्क्वेअर किती आहे? 3 इंटू 16. 16 ओके, इंटू 2 प्लस 3 इंटू 4 इंटू 2 स्क्वेअर किती आहे? 4. आणि 2 क्यूब किती आहे? व्हॉट इज युअर 2 क्यूब? 8. ओके, झालं? एवढं झालं. आता आपल्याला काय करायचंय पुढे? एक मिनिट, ऍक्च्युली बोर्डवर जागा नाहीये ना, हे मी इरेज करतो. दिसतंय बरोबर? आता मी जागा केली. हो सर. ओके, आता इथे काय करायचं आपल्याला? 64 ऍज इट इज येणार. ओके, आता हे आपल्याला ब्रॅकेट सोडवायचं आहे. 3 इंटू 16 किती आहे? ह्याच्यासाठी आपल्याला पटापट पटापट कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. 3 इंटू 16 48. 48 इंटू 2 किती? 96. ओके, त्याच्यानंतर इकडे सेकंड काय येणार? 3 4 जा 12, 12 4 जा 48. बरोबर? आणि लास्टला काय आहे आपलं? 2 क्यूब 8 आहे. ओके, 8. म्हणजे आता आपल्याकडे किती आले? 4 सम आलेले आहेत. ओके, कुठले कुठले 4 सम आपल्याकडे आलेले आहेत? ओके, 64 आलंय, 96 आलंय, 48 आलंय आणि 8 आलंय. ओके, आता ह्याचं ऍडिशन कसं करायचं हे तुला मी नेक्स्ट पेजवर दाखवतो. कारण ऍडिशन महत्वाचं आहे. हे आपल्याला 4 ऑप्शन्स आलेले आहेत. 64 आले, 96 आले, 48 आले आणि 8 आले.
ओके. हम्म. आता याचा अर्थ असा नाही 64 + 96 करायचं, +48 करायचं आणि +8 करायचं, म्हणजे याचा आन्सर किती येणार? दॅट इज रॉंग आन्सर. तसं करायचं नाहीये. म्हणजे सिक्स्टी हम्म. फोर प्लस 96 +48 +8, युअर आन्सर इज 216. मग आपला 42³ 216 येणार आहे का? नाही. काय? नाही येणार. नाही येणार ना? हम्म. बरं की नाही? मग आता आपल्याला काय करायचंय, कसं करायचं ते लक्षात घे. ओके, आवर क्वेश्चन इज 42³. आता 42³ आपल्याला आन्सर काढायचा आहे. ओके. आता हे ऍडिशन कसं करायचं हे खूप महत्वाचं आहे. ओके. हा राईट 8 ॲज इट इज. ओके. 8 लिहिला मी. हम्म. ओके. आता आपल्याला काय करायचंय, 48 जो आहे ना, 48 ह्याच्या बाजूला जायचं आहे, पण राईट ओनली 8. ओके. आणि हा जो 4 आहे हा इकडे कॅरी करायचा आहे. हा. कळलं? म्हणजे किती आलं इकडे? 96 + 4 किती आलं? हंड्रेड. 100 हंड्रेड. आलं. ओके. मग आता 100 मधलं आपण हम्म. काय करणार आहोत? 0 इथे लिहिणार आहोत आणि हम्म. 10 आपण कॅरी फॉरवर्ड करणार ह्याच्यामध्ये. मग 64 + 10 करणार. 64 74. + 10 किती आलं? 74. मग 74 आपण ऍज इट इज, काय शेवटचा नंबर आहे, 74 आपण ऍज इट इज लिहिणार. त्यामुळे आन्सर काय आलं? 74088. हम्म. कळलं? हम्म. हो. फक्त ऍडिशनचं ट्रिक समजून घे. ओके. आपल्याला काय करायचंय की हा जो, थोडक्यात काय की या नंबरच्या बाजूला हा नंबर ठेवायचा आहे. ओके. हा ठेवायचा आहे आणि हा 4 इकडे ऍड करायचा आहे. जे आन्सर येईल परत तो नंबर ह्याच्या बाजूला ठेवायचा आहे. ओके. आणि एकच डिजिट घ्यायचा आहे आणि बाकीचे सगळे डिजिट आपल्याला इकडे कॅरी करायचं. समजलं? हो. ठीक आहे. हे लिहून घे. हे लिहून घे. आपण अजून एक सम करणार आहोत, घाबरू नकोस. हम्म. हे झालं की सांग मला, मग आपण पुढचं पेज दाखवतो तुला. सर नेक्स्ट पेज दाखवा. झालं सर. समजलंय तुला? अजून एक सम करायचं का शीट सोडवायची आहे? अजून एक दाखवा सर, म्हणजे अजून ओके. काय. अजून एक दाखवूया. ठीक आहे. हम्म. आता आपण अजून एक सम करूया, 23³ ओके. 23
क्यूब. क्यूब. आता क्यूबचं साईन मी लिहित नाही. ओके. ओके. आता आपला फॉर्म्युला काय आहे पहिला, एक्स स्क्वेअर एक्स क्यूब प्लस 3x² वाय प्लस 3xy² प्लस वाय. बरोबर. हो. आता तो फॉर्म्युला मी काही लिहित नाही. हम्म. ओके. मग डायरेक्टली आपल्याला काय करायचंय, 2 क्यूब. हम्म. टू क्यूब. क्यूब. ओके. आता हे मेंटली कसं करायचं हे पण लक्षात घे. साइड बाय हम्म. साइड तुला मेंटली पण कसं करायचं तुला शिकवतो. तुला 2 क्यूबचा आन्सर माहिती आहे. हो. ओके. डायरेक्टली इकडे 8 ठेवून टाकायचं. ओके. डायरेक्टली खाली तुझ्या मनामध्ये 8 ठेवून द्यायचं. ओके. पण आता आपण पहिल्यांदा सोडवतोय. ओके. म्हणून आपण सविस्तरपणे करूया. 2 क्यूब झालं प्लस काय येणार, थ्री थ्री एक्स स्क्वेअर वाय. 3x². आता x² किती आहे, 2 स्क्वेअर 4. हा. ओके. मग 2 4 जा 2 × 2 4 आहे. ओके. 3 × 4 किती, 12. 12. 12 × 3 36. म्हणजे आपण थोडक्यात काय करतो, 3. ओके. इंटू 2 स्क्वेअर इंटू 3 प्लस 3 × 2 × 3 स्क्वेअर 3 स्क्वेअर प्लस वाय किती आहे, 3 क्यूब. हम्म. बरोबर आहे. आता हे तुझ्या मनामध्ये फक्त झालं पाहिजे. हे तू प्रॅक्टिस हम्म. केल्यानंतर तुला येणार आहे. ओके. हम्म. नाहीतर मग काय करणार, तर नंतर नंतर स्पीड मध्ये कसं करायचं ते पण मी तुला शिकवतो. ओके. 2 क्यूब किती येणार, 8 हम्म. प्लस 3x 3 × 4 स्क्वेअर 4 स्क्वेअर किती आहे, 2 स्क्वेअर इज 4. 4 × 4. 3 12. 12 3 जा 36. ओके. प्लस 3 × 4 3 × 2 6 6 × 9 हे किती, 54. बरोबर. हो. आणि 3 क्यूब किती आहे, 27. ऍटलिस्ट तुला हे 4 नंबर तरी पटकन काढता आले पाहिजे. हा. मग तुला स्पीड वाढेल. कळलं. आता काय करायचंय, ऍडिशन करायचंय. 7 लिहायचा ऍज इट इज. ओके. हा 2 इकडे ऍड करायचा. 54 + 2 56. 56. 6 लिहायचा आणि 5 इकडे कॅरी करायचा. मग 41. 36 + 5 41. 1 आणि 4 इथे कॅरी करायचा. 8 30. + 4 12. 1 2 1 6 7 इज युअर आन्सर. येस. कळलं. आता हे मेंटली कसं करायचं हे लक्षात घे. ओके. तर मेंटली मी परत पेपर बदलतो. ओके. आवर क्वेश्चन इज 23 क्यूब. ओके. आता कसं करायचं, आपल्याला 2 क्यूबचा आन्सर आला पाहिजे 8 आणि 3 क्यूबचा आन्सर आला पाहिजे 27. बरोबर. हे पहिला नंबर आला आणि शेवटचा नंबर आला. आता 2 स्क्वेअर करायचं. 2 स्क्वेअर किती आहे, 4. ओके. 4 × 3 12. 12. 3 आणि 3 36. आला आपला सेकंड नंबर. थर्ड नंबर काय हा. करायचं, 3 स्क्वेअर किती आहे, 9. 9 2 जा 18. 18 × 3 54. आला तिसरा नंबर. हे 4 नंबर तर आपण पटकन काढले. ओके. हे लिहिले आपण एका ठिकाणी. ओके. आणि मग फक्त ऍड करायचंय. 7 लिहायचंय, हा 2 इकडे ऍड करायचा, 56. 6 आणि 5 इकडे आला, 41. 1 आणि 4 1 2 167. आलं की नाही, आहे की नाही सोपं. हो. हो सर. ठीक आहे. चल, पाहिजे असेल तर हे लिहून घे, अदरवाइज शीट सोडवायला सुरुवात कर. हे लिहायचं तर लिही, नाहीतर मग शीट सोडवायला सुरुवात कर. पाठवले.